पण ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येते किंवा करोनासारखी महामारी येते किंवा युद्धाचं सावट ज्यावेळी आपल्या देशावर असतं, तेव्हा या सगळ्यांचा ह्या इंडस्ट्रीवर काय परिणाम होतो आणि विद्यार्थ्यांना त्याचं कसं ट्रेनिंग दिलं जातं की नाही, हे पण आहे. ह्याचं उत्तर समजण्यासाठी थोडासा आपल्याला अगदी थोड्याशा शब्दांमध्ये ह्या इंडस्ट्रीचा इतिहास समजून घ्यावा लागेल. बरं. हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम ही आज आपण जी इंडस्ट्री बघतोय ती साधारणपणे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर फोफावलेला प्रकार आज बघतोय. अच्छा. परंतु ही इंडस्ट्री साधारणपणे 1,500 वर्षापासून अस्तित्वात आहे. ओके. जेव्हा छोटे म्हणजे INN अशा प्रकारचे इन्स सुरू झाले होते युरोपमध्ये, किंवा आपल्याकडे सरायखाना असायचे किंवा आपल्याकडे धर्मशाळा असायच्या, हे सगळे साधारणपणे तिकडून ह्याचा उगम झालेला आहे. ओके. जर मी एवढा मोठा कालावधी म्हटला तर ह्यातून एक गोष्ट तर आपल्याला कळते की ही एव्हर इव्हॉल्विंग अशी इंडस्ट्री आहे. बरोबर. म्हणजे इंडस्ट्री अशी नाही आहे की एखादी मोठी घटना घडली तर लगेच बंद पडली, कारण गेल्या इतक्या वर्षांमध्ये त्या इतक्या वेगवेगळ्या घटना घडून गेलेल्या आहेत. आणि जेव्हा जेव्हा असं काही घडलंय, जसं आपण केवळ कोविडच कशाला, आपण त्याच्या साधारण 10 वर्ष मागे जाऊ, 2008 आणि 2009 मध्ये आर्थिक महामंदी आली होती. त्याच्या 9 वर्ष मागे जाऊ, 2001 मध्ये अमेरिकेमध्ये ट्विन टॉवरवरचे हल्ले झाले होते. बरोबर. हे सगळे जर आपण इन्सिडेंट्स बघितले तर जागतिक पातळीवरचे इन्सिडेन्सेस आहेत. आणि जेव्हा जेव्हा इन्सिडेन्सेस झालेले आहेत त्याच्यानंतर आपण जर ऑब्झर्व केलं तर टुरिझम वाढलंय, हॉटेल इंडस्ट्री वाढत गेली. ओके. 2020 च्या वेळेचा जो कोविड येऊन गेला होता त्यावेळेला जो एक स्लंप आला, त्याच्यानंतर रिव्हेंज टुरिझम सुरू झालं होतं. त्याला शब्द रिव्हेंज टुरिझम म्हणून एक फेमस झाला होता, कारण लोकांना फिरायची आज इतकी इच्छा आहे. लोकांचं एक सर्वसाधारणपणे वाढलेलं उत्पन्न आपण जर बघितलं आणि लोकांच्या ॲस्पिरेशन्समधला पडलेला जर फरक आज बघितला तर आपल्याला असं दिसून येतं की लोकांची फिरण्याची इच्छा आणि कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये खूप वाढ झालेली आहे. बरोबर. त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये जेव्हा कोविड होता किंवा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असेल त्या पिरियडमध्ये आपल्याला डेफिनेटली दिसतं की ही इंडस्ट्री थोडीशी बॅकफूटवरती आलेली असते, परंतु ती बॅकफूटवर येऊन रिबाउंड होते आणि आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि हा हिस्टॉरिकल एव्हिडन्स आहे, हा केवळ एक अंदाजावरती सांगितलेली गोष्ट नाही. बरोबर. ह्या पिरियडमध्ये हे महत्त्वाचं राहतं की जे हॉस्पिटॅलिटीमधले प्रोफेशनल्स आहेत, आपण कोविडच्या काळामध्ये बघितलं की केवळ त्याच एका ट्रेडिशनल काम करण्याच्या पद्धतीमध्ये काम न करता असलेल्या विविध दुसऱ्या संध्या त्या लोकांनी उचलल्या. जसं की आपल्याला माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये बरेच यूट्यूब चॅनल सुरू झाले, बरेच जे शेफ्स होते त्यांनी स्वतःचे यूट्यूब चॅनल सुद्धा सुरू केले. बरोबर. तर कुठे ना कुठेतरी आज ब्लॉगिंग करणे, आज आपण पॉडकास्ट बनवतोय, हे अशा प्रकारचे पॉडकास्ट बनवणे, ह्या सुद्धा कुठेतरी एक करिअर म्हणून पुढे आल्या. बरोबर. फूड ब्लॉग्स लिहिणे, ते पब्लिश करणे, ह्या अशा वेगवेगळ्या संधी आल्या. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे ह्याच काळामध्ये क्लाउड किचन्स डेव्हलप झाल्या, जो आधी कोणाला शब्दही माहीत नव्हता, त्या क्लाउड किचन्स आल्या. आता क्लाउड किचन आले तर डेफिनेटली शेफची रिक्वायरमेंट तिकडे सुद्धा निर्माण झाली. हॉटेल्स जे होते कोविडच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याचशा हॉटेल्सना क्वारंटाईनमध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं होतं. क्वारंटाईनमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे कोणी ना कोणीतरी तिकडे हवंच होतं जे त्या रूम्सना त्या प्रकारे मेंटेन करू शकतील. बरेचशा लोक जेव्हा कोविड जेव्हा सुटतही होता त्यावेळेला पण तुम्ही एअरपोर्टवरती पोहोचल्यानंतर 5 दिवसासाठी 7 दिवसासाठी तुम्ही हॉटेल्समध्येच राहिलं पाहिजे, अशा प्रकारचे काही रेस्ट्रिक्शन्स होते. तर आपण नेहमीच बघू की जेव्हा कोणती आपत्ती आली त्यावेळेला ही इंडस्ट्री कधीच बंद नाही पडली, पण एक वेगळ्या स्वरूपामध्ये पुढे आली. आणि म्हणून मी जो शब्द वापरला इव्होल्युशन झालंय त्या इंडस्ट्रीचं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे की असं काही झालं नाही, ह्या इथूनच्या संधी कमी होणार आहेत. रादर ह्या पिरियडमध्ये थोडं बॅकफूटवर येऊन स्वतःला ट्रेन करा, स्वतःला तयार करा, ते नॉलेज ग्रॅब करा आणि मग जेव्हा त्या अपॉर्च्युनिटीज पुन्हा ओपन होणार आहेत तेव्हा त्यांना ग्रॅब करा. बरोबर. क्या बात आहे. म्हणजे ज्यावेळी प्रॉब्लेम्स येतात त्यावेळी नवीन संधीचे दरवाजे पण ओपन होतात आणि तेच या इंडस्ट्रीने पण नेहमी दाखवून दिलेलं आहे. तर मंडळी, आपल्याबरोबर आज होते सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडी या कॉलेजचे प्रिन्सिपल, ज्यांनी आपल्याला एवढा वेळात वेळ काढून इतकी सुंदर अशी माहिती मोजक्या शब्दात आणि थोडक्यात मांडली. हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडी या कॉलेजला भेट द्या आणि तुमच्या काही शंकांचं निरसन असेल तर ते निरसन करून घ्या.